पालघर जिल्ह्यातील आदिवासी कातकरी वेठबिगार कामगारांची भिवंडी चिंबीपाडा येथील एका वीट व्यावसायिकाने छळवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय। श्रमजीवी संघटनेने हे प्रकरण उघडकीस आणून यातून 11 नागरिकांची सुटका केली। भिवंडी तालुक्यातील चिंबीपाडा परिसरातील एका वीट व्यावसायिकाने पालघर जिल्ह्याच्या डहाणू, जव्हार, शिल्लोत्तरवाडा या भागातील मजूर आपल्या वीटभट्टीवर कामासाठी बोलावून घेतले होते। मात्र कामावर आलेल्या आदिवासी कातकरी कामगारांकडून छळवणूक करून काम करून घेत होता, तर काही कामगारांना जबरदस्तीने कामावर उचलून आणून कामासाठी ठेवले होते। शिवराळ भाषेत कामगारांना दादागिरी आणि दमदाटी करणे, मारहाण करणे, नाममात्र पैसे देऊन त्यांच्याकडून काम करवून घेणे असे प्रकार तो करीत असल्याचं कामगारांनी सांगितलं आहे। मागील 3 वर्षांपासून हा प्रकार सुरू होता। हे प्रकरण श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांना कळताच कार्यकर्ते व पोलीस यांच्या मदतीने हे प्रकरण उघडकीस आणलं। यात सुमारे 11 आदिवासी कातकरी समाजाच्या कामगार नागरिकांची सुटका करण्यात आली आहे। सुनील भोये, सुनीता वाघे, दीपाली पवार, मंजी सवरा, संगीता नडगे, मंदा हडळ, नामदेव वाघे, सविता वाघे, सविता पारधे, अंकुश वाघे, लक्ष्मी सवरा अशी सुटका करण्यात आलेल्या नागरिकांची नावे आहेत। या प्रकरणी वीटभट्टी मालक सिद्दीकी याच्या विरोधात भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात छळवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। वीटभट्टी मालक व त्याचे इतर साथीदार फरार झाले आहेत। जव्हार तालुक्यातील एक नवरा बायकोने वीटभट्टी मालक सिद्दीकी यांच्याकडून वीट थापण्याच्या कामासाठी बयाना म्हणजेच आगाऊ पैसे घेतले होते, परंतु ते कामावर न आल्याने सिद्दीकी हा त्यांच्या घरी गेला होता। मात्र तेथेही ते न सापडल्याने त्यांच्या घरात असलेल्या मेहुणीला जबरदस्तीने वीटभट्टीवर आणले। याबाबत जव्हार पोलिसांत वरील नवरा बायकोकडून तक्रार दाखल केल्यानंतर मेहुणीने मी स्वतः भट्टीवर आले असल्याचा जबाब दिल्याने ते प्रकरण मिटलं होतं। जव्हारमधील संघटनेच्या कार्यकर्त्यांनी संघटनेच्या मुख्य कार्यालयात या प्रकरणात गडबड असल्याचं कळवलं होतं। त्यानुसार संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी पोलिसांच्या मदतीने चिंबीपाडा येथील भट्टीवर प्रत्यक्ष जाऊन तेथील स्थिती पाहिली असता काम करणाऱ्या मजुरांनी त्यांची व्यथा सांगितली। त्यावरून आदिवासी कातकरी वेठबिगार कामगारांची सुटका करण्यात आली। सद्यस्थितीत हे सर्व कामगार उसगाव येथे आश्रमगृहात राहत आहेत। भिवंडी तालुक्यातल्या चिंबीपाड्यामध्ये सिद्दीक शेख नावाच्या वीटभट्टी मालकाकडे गेल्या 10 वर्षापासून काही कुटुंब काम करत होती, काही 3 वर्षापासून करत होती, काही 4 महिन्यापासून करत होती आणि ही अतिशय अमानुष अशा पद्धतीच्या वेठबिगारीची शिकार झालेली होती। त्यांना मारहाण होत होतं, त्या किमान वेतन दिलं जात नव्हतं, जबरदस्ती केली जात होती। काल सकाळी 7 वाजताच 10 महिला आणि 10 महिला, 2 पुरुष आणि 10 मुलं अशा 22 लोकांना काल त्या ठिकाणून सोडवण्यात आलेलं आहे। पोलिसांच्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, पहिली फिर्याद दाखल करण्यात आलेली आहे। भिवंडी तहसीलदारांनी त्यांना मुक्तीचे दाखले दिलेले आहेत आणि आता तात्काळ सहाय्यासाठी या प्रक्रिया सगळ्या सुरू आहेत। तेव्हा ही मानवतेला काळीमा फासणारी अशी जी पद्धत आहे, ही पद्धत नष्ट करण्याकरता शासनाने आणि प्रशासनाने युद्ध पातळीवर काम करण्याची आवश्यकता पुन्हा एकदा अधोरेखित झालेली आहे। अशी घटना होऊ नये म्हणून पहिली गोष्ट अशी की हे बहुतेक कातकरी समाजातले आहेत आणि कातकरी समाज हा भीषण दारिद्र्यामध्ये जगतो आहे। या कातकरींचं भीषण दारिद्र्य नष्ट करण्याकरता त्यांना किमान राहायला घर, घराखालची जागा ही शासनाने तात्काळ देणं ही ताबडतोबीची गरज आहे की ज्यामुळे ते एका घराला चिकटून राहतील। आज त्यांच्याकडे संसार असा काही नसल्यामुळे ते 4-2 किडूक जे काही असेल ते उचलतात आणि जिथे मिळेल, पोटाला मिळेल तर आजचा दिवस काढण्याकरता ते जगतात। अशी जनावरासारखी परिस्थिती आहे की मला उद्या आहे असं स्वप्न कोणाकडेही नाही, त्याकरता प्रेरणा कोणाकडेही नाही। त्यामुळे त्यांना स्थिर करणं ही पहिली गोष्ट, त्यांना उत्पन्नाचं साधन निर्माण करून देणं ही दुसरी गोष्ट, ही तात्काळ शासनाने केलं पाहिजे। इन्फ्रास्ट्रक्चर, पायाभूत सुविधा निर्माण करणं हा फार पुढचा भाग झाला। केंद्राच्या योजनेमध्ये पायाभूत सुविधांच्यावर भर आहे, मल्टीपर्पज सेंटर। माझा प्रश्न शासनाला असा आहे की ते कातकरी त्या गावात राहणारच नसतील तर मल्टीपर्पज सेंटर काय कुत्र्या मांजरांसाठी बांधायचं आहे का?